चिरले संघ आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान खारघर. विनर वर्सेस विनर. पहिलाच या ठिकाणी चेंडू आणि पहिलाच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित पाटील मागच्या मॅचचा सामनावीर हिरो, ज्यानं 6 धावा देत 3 विकेट मिळवल्या होत्या आणि त्याच्या समोर बॅटिंग करेल ऋषी भगत. नॉन स्ट्राईकला रुपेश पाटील. ऋषी भगत, रुपेश पाटील. यस, पंचांचा इशारा. अमोल सर या ठिकाणी इशारा करतायत. मॅच इज ऑन, गेम इज स्टार्ट. पहिला बॉल, 3 षटकांचा सामना. ओ वेगानं वेगानं चेंडू फेकलाय. काय वेग आहे बघा, भन्नाट वेग आहे गोलंदाज रोहित कडे आणि वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा फलंदाज रेडी ऋषी. फुल्लर लेनचा बॉल ऋषीसाठी सोडणार नाही. चेंडू स्टेट ड्राईव्ह न खेळलाय. वाईड डिश लॉंग ऑन क्षेत्राकडे येतोय. हा पहिला चौकार. गावात फेमस भारी दिलदार आमचा दादा. अरे एकच वादा, अरे एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा. एकच वादा, एकच. क्या बात आहे. हे टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आधारित तुम्हाला पाहायला मिळतं. वासू शेठ एकच वादा. इथे मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट एरियाच्या मधोमध कॉर्नरला चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं खेळला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आली आहे. चौकारानंतर 1 धाव. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे रोहित पाटीलचा पहिला. आपण पाहत आहोत विनर वर्सेस विनर. 1-1 सामना जिंकून 2 संघ पुढे सरसावलेत. अर्थातच चिरले आणि खारघर. ओ काय वेग आहे. अगदी झपकन आतमध्ये चेंडू इन स्विंग झाला रोहितचा आणि डिफेन्स करण्यात भाग पाडलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. शरद शेठ भोईर, मी त्यांचा आत्ताच उल्लेख केला आणि या स्पर्धेसाठी 3 बॉक्स चेंडू त्यांनी पुरस्कृत केले. शरद शेठ तुमचं स्वागत. परंतु इथे कमालीचं क्षेत्ररक्षण, शरीराच्या साह्यानं चेंडू अडवलाय. बघा असा चेंडू ज्यावेळेस येतो ना अपुरा, त्यावेळी एक तर शरीराच्या साह्यानंच तो अडवावा लागतो. अगदी थांबला तर मग डोक्यावरनं फ्लाय होतो. चौकार जाऊ शकतो, परंतु हुशार आहे क्षेत्ररक्षक. बरोबर पुढे आला चेंडू. झेल मात्र अगदी लांब होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये शरीराच्या साह्यानं आपल्या बॉडीला सेट केलं आणि त्या शरीरानं चेंडू थांबवलाय. ते मात्र बलून काढल्या. धावा 7 धावा धावफलकावर. हवेमध्ये लाफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नाही कोणी तिथे. चेंडू जाईल गॅप मधून. 1 बाउन्स सीमा पार. अमोल सरांचा इशारा. चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्कीच उमेश. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. 2 चौकार ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळाले. 11 धावा धावफलकावर लागल्यात. बॅट्समन ऋषी एका बाजूला बॅटिंग करतोय, तो दुसऱ्या बाजूला बॅट्समन रुपेश. आणि दोघांनी एक एक चौकार ठोकलाय बघा. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. चिरले संघाच्या विरोधात गोलंदाजी करणार कोण? आणि पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन 11 धावा म्हटल्या ना, तर या पॉवर प्लेमध्ये मी म्हणेन महागडी गोलंदाजी नाही आहे. चांगलं षटक फेकलंय रोहितनं, कारण 3 षटकांचा सामना आहे. तर मी आमंत्रित करतोय यानंतरचा मॅच असा अर्थातच असेल सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल. हो हो, काय वेगवान चेंडू अगदी जर्क मध्ये फेकला, बुंध्यामध्ये, आणि त्रिफलाचित केलंय फलंदाजाला. यस, बॅट्समन आउट.
पहिल्याच बॉलवर त्रिफलाचित केलं फलंदाजाला आणि तिथे मात्र एक पहिला धक्का मिळालाय तो खारघर संघाला. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर विनय भगत येतोय. गोलंदाज करण मडवी त्याच्या बॉलवर हा अगदी कॉर्नरला चेंडू खेळून काढला. एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल ती एकंदरीत 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा फलंदाज फेस करेन करणच्या पुढील बॉलला. रुपेश सरळ दिशेने केला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एका टप्प्यानं चेंडू उचलेल आणि या पुन्हा एकदा एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल ती 13 धावा. 13 धावा धावफलकावर. आकाश घरात चिरले आपले जेकी दादा खूप चांगले सपोर्ट करतायत या चिरले टीमला. तर दुसऱ्या बाजूला खारघर आत्ताच नमो चषक याच खारघरमध्ये तुम्ही पाहिलात. खूप चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला विनामूल्य कमी फीज मध्ये ही संघ केला. हा चेंडू याच पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट. चेंडू मात्र पायावर जसं आदळला 3 लाईन मध्ये चेक केलं तपासलं गेलं आणि तिथे मात्र फलंदाजाला घोषित केलं पायची स्वरूपात बाद. विकेट क्रमांक 2 जाईल तंबूच्या श्रेयाला. विनं 2 विकेट पटकावलेत. तिथे मात्र आता चिरले संघाला पूर्णपणे कमबॅक करून देतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या होत्या. एक ऑलराऊंडर खेळाडू करणला तुम्ही पाहताय. बॅटची कडा स्वीट साऊंड ब्रश झालं बॅटला. अजून एक विकेट मिळालंय करणला. करणच्या या षटकामध्ये आलेली 3री सफलता. फलंदाज जाईल जय. पुन्हा एकदा बॅक टू ढगा. शुभम साठी हा बॉल ऑफ स्टंप. काय कमालीचं षटक फेकलं करणनं. या षटकामध्ये काय कंजूसी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. जेवढी विकेट फास्ट तेवढीच गोलंदाजी फास्ट. आणि अशा परिस्थितीमध्ये टोटल धावसंख्या धावफलकावर एकूण 13 म्हणजे या षटकामध्ये अवघ्या 2च धावा आल्या आणि 3 सफलता. काय गोलंदाजी केली करण मडवीनं. आता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 गडी बाद 13. जय हनुमान खारघर संघ आता अडचणीत आलाय. आपण पाहतोय सुनील शेठ नाईक यांची खूप चांगली दानशूरता. ज्या पद्धतीनं खरं तर शरद भोईर यानं 3 डझन चेंडू या स्पर्धेला पुरस्कृत केले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नाईक साहेबांनी देखील एक मोठी सुनील शेठ नाईक यांनी एक मोठी दानशूरता दाखवली आहे. 3 डझन चेंडू. सुनील शेठ नाईक आपलं मनापासून आभार मानतोय. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ कडे. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकानं एक चेंडू उचललाय फेकलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धाव घेतली जाईल का. ओव्हर थ्रो होती परंतु नाहीये. थांबवलंय फलंदाज रुपेश पाटीलनं. कारण रुपेश पाटील हा ओपनर बॅट्समन आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल आणि कुठेतरी धावसंख्या ही वाढवावी लागेल खारघर टीमला. जय हनुमान खारघर बॅटिंग करत असताना गोलंदाज शेवटचं षटक घेऊन मंथनला तुम्ही पाहू शकाल. हा अगदी वाईड यॉर्क. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला. वाईड यॉर्क होता. फलंदाज पुन्हा एकदा रुपेश पाटीलला हा चेंडू खेळताना कठीणता निर्माण झाली आणि स्लॉग ओव्हर
डेथ ओव्हर मध्ये आता डॉट बॉल खेळल्यानंतर संघ अडचणीत येऊ शकतोय. खारघर संघ डॉट बॉल खेळणं मी म्हणेन अगदी संघासाठी धोकादायक ठरू शकतोय, कारण येणाऱ्या बॉलवर टार्गेट सेट करावं लागेल आणि तो टार्गेट सेट करणारा फ्लॅट अँड पॅरलल वन बाउन्स सीमा पार चौकार. चार धावेनं 19 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चेक केलं आम्ही, आम्हालाही डाऊट वाटलं जरा. चौकार आहे, रोप आहे थोडा मागे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहिला. समरिंग डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाज आहे चिर्ले टीमचा. तुम्ही विचार केला मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी खूप चांगली त्यांची झाली होती. वेग आहे प्रत्येक गोलंदाजाकडे आणि वेगाचा वापर करत अचूक टप्प्यानं गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल पॅडवर आदळलाय. हो चेंडू जातोय अगदी गलीच्या दिशेनं फास्ट आणि ओव्हर द रोप येतोय लेग बाईचा चौकार. या धावा कशाही येऊ द्या, परंतु खारघर टीमसाठी गरजेच्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 23 या आकड्यावर. कशाही धावा येऊ द्या, टार्गेट सेट करणारा हा बॉल, शेवटचा चेंडू. परंतु टार्गेट सेट करण्यासाठी तो बॉल ही डॉट फेकलाय. गोलंदाज म्हणताना घरातनं अप्रतिम गोलंदाजी केली डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये आणि 23 या आकड्यावर धावसंख्या थांबली. म्हणजेच 18 बॉल आणि जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. तर नक्कीच पुढील सामना बघा, एक ग्रुपचा हा पूल असेल. करकेश्वर भिंगार आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश मोह. चला, करकेश्वर भिंगार आणि श्री गणेश मोह टीमच्या संगणकाला विनंती आहे, सर्वप्रथम तुम्ही टॉस साठी इकडे यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला ए पूल संघ खेळताना पाहायला मिळेल. सेकंड मॅच नशीब शेठ भोईर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. नशीब शेठ भोईर आपलं सहर्ष स्वागत. रायगडमध्ये बऱ्याच संघांना पॅक करताना नशीब शेठ भोईर यांना तुम्ही पाहता आणि त्यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. करकेश्वर भिंगार आणि श्री गणेश मोह या टीमना पुन्हा एकदा अनाउन्समेंट असेल बघा. टॉस साठी तुम्ही यायचं. त्यानंतर मॅच असेल कुडावे विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवले दुसरा सामना. तिसरा सामना असेल कुडावे विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवले दुसरा सामना. तिसरा सामना असेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि वळवली संघ. आणि चौथा सामना असेल आजच्या रात्रीमधला, तो म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स दापोली विपक्ष नांदगाव. मग नांदगाव म्हटलं तर चाफेकर बंधू, नांदाई माता या नावानं आपल्याला कदाचित संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळं आजच्या रात्रीतल्या बिग फाईट्स तुमच्या भेटीला येणार आहेत. करूया सर्वप्रथम आमंत्रण की करकेश्वर भिंगार आणि मीत 11 मोह. मीत 11 मोह म्हटलं तर बघा नशीब शेठ भोईर.
लो स्कोरचा मॅच असेल बघा. 18 बॉल मध्ये इथे फक्त विजयासाठी लक्ष उमेश ठेवलंय 24 धावांचं. मॅच ऑन सेकंड इनिंग. पहिल्याच बॉलवर हवेमध्ये लॉफ केलाय. झेल आहे परंतु पोहोचेल का क्षेत्ररक्षक. प्रयत्न केले होते अगदी अतूट, मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू गेलाय. अंपायर सिग्नल, वन बाउन्स, सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवर अटॅक, पहिल्या बॉलवर आक्रमक पवित्रा घेतलाय त्या गोलंदाज विनय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता विनय. 6 धावा देत खरं तर 3 सफलता त्या गोलंदाजाने पटकावल्या होत्या. असा एक उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर अटॅक केला. 4 धावा केला बाबा. 2 वेळा केला. तर कर्केश्वर भिंगार आणि मित 11 मोहो मॅच संपायला आली आहे. जवळजवळ 3 षटकांचाच फक्त मॅच आहे. जर आला नाही तर मग उपस्थित संघाला आम्ही टॉस देऊ. नाहीतर एक षटक अजून तुमचा कमी होईल जर दोघे नाही आलात तर. पहिल्या बॉलवर चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा फुलरलेनचा बॉल. हो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हुकला फुल्लर लेनचा आणि सरळ स्टंपवर आदळला. करण मडवी सारखा एक मातब्बर खेळाडू जाईल मैदानातून बाहेर तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने 18-24 समीकरण होतं. पहिल्या बॉलवर चौकार आला. 17 बॉल 20 राहिल्या. त्यानंतर करण मडवीची विकेट. आता 16 चेंडू आणि 20 धावा. 16 चेंडू 20 धावा. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 संदीप माली. संदीप माली मैदानाच्या आतमध्ये येतोय. चिर्ले गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटची पंढरी आहे. मग चिर्ले गाव म्हटलं तर तुम्हाला भूमिका स्पोर्ट चिर्ले दीपक शेठ पाटील यांच्या राधे एंटरप्राइजेस मैदानावरच्या मॅचेस आठवत असतील. पायाच्या टाचेवर उभे राहून त्या मॅचेस पाहाव्या लागत होत्या. एवढी तुडुंब गर्दी त्या चिर्ले गावामध्ये. चिर्ले गावाचं नाव या इतिहासामध्ये या टेनिस क्रिकेटच्या पटलावर घेतलं जातं. इथे लाईन थोडीशी भटकली की काय. हो, अमोल सर आमच्या दिशेने वळलेत. डीप ज्या पद्धतीने लेग स्टंप सोडून गेला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव मिळते. आणि आता मात्र या एका धावेनं समीकरण देखील बदलले. येणारे 16 चेंडू आणि 19 धावा. चिरला संघ, चिर्ले गाव, मग संकेत चिर्ले, भूमिका स्पोर्ट चिर्ले, अनेक संघ आहेत. आज मात्र जय चिर्ले संघ मैदानावर खेळत असताना एक मॅच जिंकला. इथे एक सिंगल आली आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता उभा. एका धावेच्या मदतीनं आता धावसंख्या थोडी पुढे सरसावते. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मित 11 मोहचे कर्णधार आलेले आहेत. आता कर्केश्वर भिंगार आपणही यायचे. खूप वेगाने चेंडू. ही ओळख आहे विनयची, कारण विनयनं देखील पहिला मॅच मॅन ऑफ द मॅच का पटकावलाय. कारण मडवी सारख्या फलंदाजाला त्यानंही बाद केलंय. त्यामुळे पलटवार योग्य सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीट फॉर टॅट. बेहतरीन गेंदबाजी. विनय पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू समोर दिलाय. समोर दिलेला बॉल वाईडिश डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. पाटीलनं हा ठोकलेला षटकार. आणि षटकार 1 आला म्हटलं ना तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. ही लाईन चांगली होती. ही लाईन बरोबर विनयची चांगली होती. विनयनं केली फक्त एक चूक की जो चेंडू समोर फेकला आणि त्या चेंडूला रोहित पाटीलनं ठोकलेला षटकार. समीकरण देखील बदललं. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा विजयासाठी लक्ष. म्हणजे 12-12चे हे समीकरण.
12-12चं समीकरण. चला कर्केश्वर भिंगार संघ, तुम्ही याची नोंद घ्या की मीत 11 मोहो संघाचा संगणक इथे उपस्थित झालेला आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज. बारा चेंडू 12 धावा. चिरले संघ आता अगदी जवळपास येऊन ठेवलाय विजयाच्या, परंतु गोलंदाज हे स्वप्न पूर्ण करून देतील का? नवीन गोलंदाज आमचे आकाश घरात, जे गोलंदाज सुरक्षात्मक डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करून रोहितला स्ट्राईक देण्याचा संदीपचं माणूस होतं, परंतु तिथे चकमा गा गए गेंदबाज के सामने ये बल्लेबाज. चला, तुम्हाला दिलेल्या वेळामध्येच गोलंदाजी कंप्लीट करायची आहे. 15 मिनिटं ज्या पद्धतीने आपण 4 षटकांमध्ये देतो, 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं बंधन आहे या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल डॉट. ओहो, डावकुरा गोलंदाज पूर्ण फिरकी घेतोय फलंदाज फलंदाजी करत असताना, आणि लेफ्टी बॉल म्हटलं तर एक नॅचरल स्विंग असतो. मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपला चेंडू निघतोय, लेग ब्रेक होतोय, आणि अशा परिस्थितीत फलंदाज संदीप माली बीट झालाय. 2 बॉल डॉट. मी म्हटलं की काही होऊ शकतोय. गोलंदाज दीपक, जो गोलंदाज आहे ना दीपक कडू, एक डावखुरा गोलंदाज, तो कमबॅक करू शकतोय, मॅच मध्ये वापसी करू शकतोय. आता 10 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण, इक्वेशन गुणतालिकेवर. समोर दिलाय, हवेमध्ये केलाय मिस्टामिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक हो लावली कॅच. आता मॅच मध्ये येणार मजा, कारण टीपलाय झेल, फलंदाज होईल बाद. हॅलो, चला समोर बरोबर आमच्या व्यासपीठाच्या समोर गाडी आहे. 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर, परंतु लाईट ऑन आहे. 4 व्हीलर आहे बघा, प्लीज ती लाईट बंद करा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. मी विनंती करेन, बघा आपल्याकडे थोडा वेळ आहे. मीत 11 मोहो आणि कर्केश्वर भिंगार या 2 संघामध्ये टॉस करून घ्यायचे आहे. निलेश शेट नाईक, मी साहेबांना विनंती करतोय, निलेश शेट नाईक यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मीत 11 मोह विपक्ष कर्केश्वर भिंगार या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला टॉस होतोय तर मॅच मात्र तेवढीच चुरशीची निर्माण झाली आहे. 4 षटकांचा मॅच असेल हा फ्रेश. 9 चेंडू 12 धावा समीकरण बघा. 3 बॉल डॉट फेकले त्या गोलंदाजानं. ओहो, इथे कडूची गोलंदाजी खूप चांगली गोड होते, आणि मीत 11 टीमनं टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा मॅच कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग स्पर्धेचा नियम, आणि डिसिजन मात्र आपण लवकरात लवकर नितीन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मिथून आहेत कर्णधार. चिरले संघ आता मात्र काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. वंश पाटील हाही बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केलतोय. 12-12चं समीकरण 7-12 वर येऊन राहिलंय. 7-12 म्हटलं तर नक्की 7-12 बऱ्याच जणांना माहित असेल. दिवंगत लोकनेते, शेतकऱ्यांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिबा पाटील साहेबांनी हा 7-12 आपल्याला मिळून दिला शिडकोच्या विरोधात आंदोलन करून. आणि 7-12चं समीकरण चेंडू पॅडवर आदळलंय. इथे मात्र रोहित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला नाही, आणि काय षटक फेकलंय बघा. कम्मालीचं षटक, मेडन षटक फेकलंय. दीपक कडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खारघर संघाला सुटकेचा स्वाद देणारं हे षटक.
आणि खारघर टीमला परत परत या मॅच मध्ये आणण्याचं काम केलंय त्या दीपक कडून. व्हेरी गुड बॉलिंग, फंटास्टिक बॉलिंग, मॅग्निफिशियंट ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक या दीपक कडून फेकला आणि त्या ओव्हर मध्ये एक सफलता देखील प्राप्त झाली आहे. मी म्हटलं होतं की डावखुरा गोलंदाज आहे दीपक कडू, त्याच्याकडे क्षमता आहे मॅच अगदी फिरवण्याची आणि यू टर्न दिलंय आपल्या या मॅचला. आता 6-12चं समीकरण. परंतु रोहित पाटील सारखा फलंदाज दोन्ही विकेटवर बघा त्यांनी स्ट्राईक घेतली नाही. या बॉलवर 1 रन मिळू शकत होती परंतु स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलं. सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा स्ट्रॉंग असावा लागतो, तुमचे विचार पॉझिटिव्ह असावे लागतात, तरच तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये यश मिळवू शकता. तोच फलंदाज रोहित पाटील ऑन स्ट्राईक. 6 चेंडू 12ची गरज. गोलंदाज निखिल. निखिलचा पहिला बॉल इथे मात्र पॅडवर आदळलाय. एक सिंगल मिळाली आहे, दुसरी का घेतली जात नव्हती आणि इथे पहा दुसरी धावी पूर्ण. हो खेळपट्टीच्या अगदी जवळ चेंडू होता आणि इथे 30 यार्ड मध्ये चेंडू असताना इकडे तिकडे धाव झाली, उडवा उडवी झाली मैदानाच्या आतमध्ये आणि तिथेच मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. आता 5 चेंडू 10 धावा, कारण चिर्ले संघालाही आता झगडावं लागतंय धावांसाठी, धावावं लागतंय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज निखिल मात्र पहिला बॉल खूप चांगला फेकला होता. पुन्हा एकदा रोहितला मिळाली स्ट्राईक. ही स्ट्राईक कदाचित महागडी होऊ शकते. 5 बॉल 10ची गरज. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 5 चेंडू आणि 10 धावा निर्णायक विजयासाठी. ही स्ट्राईक महागडी का होऊ शकते त्याचं उत्तर मिळालंय मित्रांनो. इथे रोहित पाटीलनं ठोकलाय हा वाईड इज लॉंग ऑनला खणखणीत षटका. पाच 10चं समीकरण आता समांतर स्थितीत आलंय. या षटकारानं काया पालट केलंय. 4 बॉल 4 रन्स. हे असतं प्रेशर. मॅच संपून टाकली. इथे काय घडलं, एक चूक त्यांना एवढी महाग ठरली. या मॅच मधून नव्हे तर स्पर्धेतूनच बाहेर जावं लागलं. खारघर संघ, जय हनुमान खारघर संघ हाडला आणि इथे मात्र सामना जिंकलाय चिर्ले 20 संघानं. हार्दिक अभिनंदन. ठोक डीजे.